हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर बघा, इथे मी फरसबी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे बघा. तर आता ही साईडला ठेवूया आणि लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. लसूण घेतलाय मी बारीक कट करून, एक टमाटा बारीक कट करून घेतलाय, कढीपत्त्याची पानं घेतल्यात मी आणि कोथिंबीर घेतली बारीक कट करून. तर आता आपण गॅस वळूया. बघा, कढई छान गरम झालेली आहे. तर त्याच्यात मी एक पळी तेल टाकून घेते आणि तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी छान तडतडली ना की त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे. जिरं पण आपलं छान फुलून द्यायचे. जिरं फुललं की आपल्याला त्याच्यानंतर लसूण टाकून घ्यायचे. कढीपत्त्याची पानं टाकलेत बघा मी. आता लसूण टाकून घ्यायचे आणि हे आपल्याला छान हलवून घ्यायचे एकदा अशा पद्धतीने. लसूण छान आपला परतून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये एक टमाटा मी बारीक कट करून घेतलेला तो ह्याच्यात टाकून घेऊया. टमाटा पण आपल्याला छान मस्त हलवून घ्यायचं आहे बघा तेलावर. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकायची, ती पण छान हलवून घ्यायची. छान आपलं हलवून झालेलं आहे. आता तर मसाले पाहू शकता. इथे मी हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलाय, लाल तिखट घेतलंय आणि बेडगी मिरची पावडर घेतली थोडी. मसाला पण छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे बघा. छान परतून झाले की त्याच्यामध्ये आपण फरसबी मी बारीक कट करून घेतलेली ती ह्याच्यात टाकून घेऊया. खूप झटपट होती रेसिपी ही, टाइम लागत नाही बिलकुल पण. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप छान लागते ही भाजी. मी ही भाजी सुक्की बनवणार आहे मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा. कोणाला कोणाला ही फरसबीची भाजी आवडते. बघा, ही छान हलवून घेतली मी. आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. परत एकदा हलवून घ्यायचे आपल्याला. बघा, छान हलवून घेतली मी फरसबी ही. त्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचे आणि वाफेवर शिजवायची ही बारीक गॅस करून. तर वरती झाकणावर आपल्याला पाणी टाकायचे. अर्धा ग्लास मी पाणी टाकले. तर आता बघूया, आपण चेक करूया. मध्ये मध्ये भाजी चेक करायची शिजली का नाही ती. मध्ये मध्ये हलवायची म्हणजे खाली लागणार नाही. अगदी झटपट होती, टाइम लागत नाही कारण आपण फरसबी एकदम बारीक चिरलेली आहे बघा. थोडी नॉर्मल कच्ची वाटती. तर परत आपण एकदा ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे. एक 2 मिनिटं. त्याच्यानंतर आपण आता परत बघूया. झाली एक आपली भाजी. पाहू शकता मैत्रिणींनो, छान मस्त दिसते कलर आपल्या भाजीचा. तर चेक करूया आपण भाजी झाली आहे का. तर 2 चमचे मला ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे बघा. भाजी आपली होत आली ना मग शेंगदाण्याचं कूट टाका, कारण शेंगदाण्याचं कूट हे शेंगदाणे मी भाजून कूट करून ठेवलेला. वरतून थोडी कोथिंबीर आपल्याला टाकायची. आणि हे परत एकदा हलवून घ्यायचे बघा.
एक वाफ काढून घेऊया आपण थोडी। भाजी आपली झालेली आहे, पण एक वाफ काढायची कारण शेंगदाण्याचं आपण कूट टाकलेलं। पाहूया आपली भाजी झाली आहे का बघा। मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा भाजी झालेली आहे आपली। माझी ही भाजी आवडली असेल तुम्हाला तर मला छान कमेंट करा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय।